नव्या महाराष्ट्राची नवी बातमी महाराष्ट्र मेट्रो न्यूज। आदिवासी समाजाला विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी केंद्र शासनाने महत्त्वाच्या योजना हाती घेतल्या असून त्यासाठी देशात 1 लाख कोटी रुपये निधी उपलब्ध करून दिला आहे। महाराष्ट्रातही आदिवासी समाजासाठी घरे, रस्ते, वीज, पाणी, वसतिगृह आणि रोजगार अशा सुविधांसाठी योजना उपक्रम राबवण्यात येत असून पुढील 3 वर्षात आदिवासींच्या जीवनात आमूलाग्र परिवर्तन घडेल असा विश्वास राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज व्यक्त केलाय। यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते यवतमाळ येथे एकूण 335 कोटी रुपयांच्या विविध विकास कामांचे लोकार्पण, भूमिपूजन तसेच विविध उपक्रमांचा शुभारंभाच्या वेळी त्यांनी सांगितले। तसेच आदिवासी समाजासाठी 54,000 कुटुंबांना घरे, नळाद्वारे पाणी, उपचारासाठी दवाखाने, वसतिगृह अशा अनेक सुविधा वेगाने पूर्ण करण्याचं नियोजन आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आदिवासी विकासासाठी ज्या योजना आणि उपक्रम आणले तशी भरीव कामगिरी त्यापूर्वी झालेली नाही। आदि कर्मयोगी योजनेतून जिल्ह्यातील 366 गावांची निवड झाली आहे। योजनेतून राज्यातील 30 लाख युवकांना प्रशिक्षित करण्यात येणार आहे। त्यातून स्थानिक नेतृत्वाचा विकास होणार आहे। शासनाने अनुकंपा तत्वावरील सेवा प्रवेशाचे प्रलंबित अर्ज निकाली काढण्यासाठी कालबद्ध कार्यक्रम हाती घेतलाय। त्यात 15,000 युवकांना अनुकंपातून नियुक्ती देण्यात येणार आहे। सुमारे 35 मेगावॅट सौर ऊर्जा प्रकल्प कार्यान्वित झाल्याने शेतीला 12 तास दिवसा वीज मिळत आहे। शेतकऱ्यांना दिवसा 10 तास मोफत वीज देण्याचंही नियोजन आहे। यवतमाळ जिल्ह्यातील नागरिकांसाठी आवश्यक सुविधांच्या अनुषंगाने निधीची कमतरता पडू देणार नाही। पावसाने जिल्ह्यात शेती, घरे, पशुधन यांचं नुकसान झालंय, त्याची भरपाईही लवकरात लवकर अदा केली जाईल अशी ग्वाही त्यांनी दिली आहे।